मालेगाव तालुक्यातील अंजगीतून 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन 8 वर्षीय मुलीचा गावातीलच मोसम नदीकाठी असलेल्या एका विहिरीत बुधवारी मृतदेह आढळून आल्याने गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह तरंगत असलेल्या विहीर परिसरात गर्दी केली होती। अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त करीत आरोपीला 24 तासाच्या आत अटक करण्याची मागणी करीत नामपूर मालेगाव रस्त्यावर रस्ता रोको केला। मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील भाविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले ही अंजग येथील प्रशांत नगरमध्ये राहणारी तिची आजी निर्मला शेलार यांच्याकडे शिक्षणासाठी वास्तव्यास होती। सोमवारी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान भाविकाची आजी भाविकाला झोपून गल्लीत होत असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती। मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास निर्मलाबाई घरी परत आल्या असता त्यांना भाविका घरी नसल्याचे दिसले। त्यामुळे त्यांच्यासह ग्रामस्थांनी आजूबाजूला शोधाशोध केली। भाविकांना सापडल्याने नातेवाईकांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। भाविकाचा शोध सुरू असतानाच बुधवारी गावातीलच विनोद शिरोळे यांच्या मोसम नदी किनारी असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली।